सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। आणि इथे माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी चालली आहे माझं स्किन केअर करायला। तर स्किन केअरवरती एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी तो इन्स्टा किंवा यूट्यूबवर नक्कीच करेन, पण जास्त काही मला याच्यातलं नॉलेज नाही। पण माझ्या स्किनला जे सूट होतं ते प्रोडक्ट्स मी सध्या यूज करते। आणि एक टिप फक्त देईन की स्किन केअरचे कुठलेही प्रोडक्ट किंवा मेकअपचे कुठलेही प्रोडक्ट मागवताना प्राईसचा जास्त विचार करू नका, कारण जे चांगले ब्रँड्स असतात त्याची प्राईस जरा जास्तच असते, पण ते ॲक्च्युली आपल्या स्किनसाठी चांगले असतात। आणि इथे मी दूध तापत ठेवते आहे। आता नेहमी दूध तापत ठेवताना जर दूध जास्त असेल तर भांड्यामध्ये असा एक रिकामा चमचासुद्धा ठेवा, कारण ह्याच्याने दूध कधीच उतू जात नाही। हे बघा, दूध इथे वरती आले पण ते भांड्याच्या बाहेर येणार नाही। सो ही टिपसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता। सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। आणि व्हिडिओ तर खूप आधी स्टार्ट झालेला आहे, पण मी अशी डिरेक्टली तुमच्याशी बोललीच नव्हती। तर तो खूप दिवसानंतर विचार केला की आपण व्लॉग्स परत सुरू करूया, कारण खूप गॅप पडतोय। आणि मग खूप लोक मला विचारतात की अरे तुम्ही व्लॉग्स नाही करत का, व्लॉग्स नाही करत का। तर ॲक्च्युली वेळ तर नाही मिळत आहे, एडिटिंगला वेळ नाही मिळत, कारण आता अनिका पण मोठी झाली तर तिला खाली खेळायला जायचं असतं, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्यामुळे तासन तास बसू नाही शकत मोबाईल घेऊन। पण त्यामुळे थोडंसं कमी केलंय। बट येस, आता न्यू इयरमध्ये विचार आहे की ॲटलिस्ट वीकमधून एकतरी ब्लॉग आपण टाकूया। मोस्टली वीकेंडला शूट करत जाऊ, म्हणजे फुल डे आम्ही घरी असतो। तर सध्याच मी इंस्टाग्रामवर एक क्वेश्चन विचारला होता की आमच्या युट्यूबवरती तुम्हाला काय बघायला आवडेल व्हिडिओजमध्ये। तर खूप जणांनी डेली रुटीन, डेली व्लॉग आणि त्याच्यानंतर वीकेंड रुटीन असे रिक्वेस्ट टाकलेले आहेत। होम टूर तर आहेच, तर ते सुद्धा येणारच आहे लवकर। तर डेली व्लॉग तर पॉसिबलच नाही, कारण मी दोघे सुद्धा ऑफिसला असतो आणि 9 to 5 ऑफिसमध्ये असलं तुम्हाला वेगळं काय दाखवणार आहे, बाकी रुटीन तर सेम असतं। बट बघू, ट्राय करू, जर इंस्टाग्रामवर जमलं तर मिनी ब्लॉग्स बघूया जमतात का टाकायला डेली रुटीनचे। आणि वीकेंडला रुटीनचं आम्ही नक्की शूट करू। आज मी शूट करत नाहीये कारण आज भूषण घरी नाहीये, तो गेलाय नाणेघाटला ट्रेकिंगला ऑफिस थ्रू। इंस्टाग्रामवर तुम्ही स्टोरीवर आणि पोस्टवर त्याचे फोटोज पाहिलेच असेल, त्यामुळे तो नाही, त्यामुळे आजचं रुटीन थोडं वेगळं असणार आहे। आणि मी एकटीच आहे, मम्मी सुद्धा घरी नाही, त्यामुळे मी माझी कामं करते आहे। तर आज मी नॉर्मल रुटीन दाखवेल, म्हणजे आजचं काय रुटीन आहे ते। आज संडे आहे आणि दुपारनंतर तो जॉईन करेल आपल्याला। तर इव्हिनिंगला जर आम्ही कुठे गेलो, कारण मोस्टली वीकेंडला आम्ही बाहेर जातो, आम्हाला घरात कंटाळा येतो, तर तेव्हा तो तुम्हाला भेटेलच नक्की ब्लॉगमध्ये। तर आता बाकी सगळं तो तुम्ही बघितलंय बऱ्यापैकी मी केलेलं आहे। तर मेन मला करायची आहे देवपूजा, कारण आज आहे संडे, तर व्यवस्थित वेळ आहे, तर देव छान स्वच्छ घासून व्यवस्थित मी पूजा करणार आहे। तर ही आहे आमची अन्नपूर्णा देवीची मूर्ती। आणि मी असं ऐकलं होतं की आपण जेव्हा अन्नपूर्णा मातेला नेहमी धान्यामध्येच बसवायचं असतं, आणि जे धान्य असतं म्हणजे तांदूळ आणि डाळीची जी लेवल असते ती तिच्या हातापर्यंत असली पाहिजे। आणि आता इथे मी देवांना अष्टगंध लावते आहे, कारण आमची जी भटजी आहेत त्यांनी सांगितलं होतं की देवांना फक्त गंध नाही लावायचा, त्यांना अष्टगंध लावायचा नेहमी। सो आधी मी अष्टगंध लावून घेतलं, त्यानंतर हळद कुंकू लावलं आणि मग छान फुलांनी सजावट केली। आणि मला आणि मम्मीला खूप आवडतात फुलं, भरपूर फुलं लावायला। तर असं सिंगल फुलं असं देवाला खूप रिकामा वाटतो, म्हणून आम्ही भरपूर फुलं लावतो। आणि यासाठी मी कधी ठाणा मार्केटला वगैरे गेले तर जास्तच फुलं घेऊन येते, जसे अर्धा किलो, पाऊण किलो, आणि किती 15 दिवस आरामात जातात। किंवा आजकाल थोडी स्वस्त झाली फुलं, त्यामुळे तुम्ही 20 रुपयाची किंवा 50 रुपयाची जरी आणली तरी ती भरपूर येतात, म्हणजे 8 दिवस पुरतील एवढी आरामात फुलं येतात। आणि ते छान मी आता देवाची पूजा केलेली आहे, आणि मला जशी जमेल तशी केली मी, कारण रोज मम्मीच पूजा करते, पण आता मम्मी गावी गेली असल्यामुळे मग मी पूजा करून घेतली। त्यानंतर वीकेंड असल्यामुळे मी विचार केला की थोडंसं
साफसफाई करूया, कारण आपल्याकडे खूप धूळ येत असते मुंबईमध्ये. म्हणजे माझ्या घरात तर भरपूरच धूळ येते, त्यामुळे आम्हाला एव्हरी 4-5 डेजने थोडंफार डस्टिंग असं करावंच लागतं, नाहीतर मग तो धुळीचा पूर्ण एक लेअर साचलेलाच असतो. तर हे जे वॉलवरती थोडेसे वॉल पीस आहेत, त्याच्यानंतर बेडच्या आसपासची जी जागा वॉलवरती जेवढं जमेल तेवढं मी डस्टिंग करून घेतलं. आणि त्यानंतर मग मी विचार केला की आज मिररसुद्धा थोडे क्लीन करते, कारण असं तर आमचे मिरर खराब नाही होत, पण आज घरी लहान मुलं असली की त्यांना खूप सवय असते की ते लोक काही खातात आणि त्याच हाताने ते लोक मिररला वगैरे हात लावतात. सो त्यामुळे मिररवरती खूप डाग पडतात. तर आधी मी कबर्ड कपड्याने पुसून घेणार आहे, कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसली असेल तर ती साफ होऊन जाईल. आणि मिरर हे कधी सुक्या कपड्याने पुसून असे क्लीन होत नाहीत. सो त्यांना नेहमी प्रॉपर जे आपल्याकडे सॉल्युशन असतं आपण यूज करतो मिरर म्हणजे काचा क्लीन करण्यासाठी, त्याच्यानेच क्लीन करावं लागतं. तर इथे असं मी मिररवर तिथे सॉल्युशन मारलं आहे. त्याच्यानंतर मी पेपरने ते मिरर क्लीन करते आहे, कारण कपड्याने क्लीन करायला गेलं तुम्ही तर भरपूर डाग राहतात, त्यामुळे नेहमी पेपरनेच मिरर क्लीन करा. तर आधी मी एक पेपर घेतला आहे, त्याच्यामुळे जो ओलसरपणा असतो तो पूर्ण जाईल. आणि नंतर मग त्याचीच सुकी बाजू घेऊन परत ते चांगलं वाईप करणार आहे, म्हणजे त्याच्यावर कुठलेच डाग नाही राहणार. आणि तुम्हीसुद्धा जर या मेथडने करून बघाल, जर म्हणजे तुम्ही करत नसाल तर करून बघा, तुमचे मिरर खूप सुंदर क्लीन होतात, एकही डाग त्याच्यावर राहत नाही आणि एकदम छान चमकतात मिरर. सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मी आणि अर्निकाच आहोत घरी, तर चपाती भाजीच बनवली होती फक्त. आणि आता मी विचार करते की फ्रीज जरा डीप क्लीन करते, कारण दुपारचे 2 वाजले आहेत आणि माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. अर्निका पण खेळते आहे, तर 1 तासापर्यंत होऊन जाईल. खूप दिवस झाले फ्रीज डीप क्लीन करून. असा तर नॉर्मल क्लीन होत असतो, कारण माझ्याकडे ना अशा मॅट्स आहेत. आता प्लीज जज नका करू, कारण थोडासा मेसी असेल फ्रीज. तर ह्या अशा मॅट्स आहेत, ह्या ॲक्च्युली ऑनलाईनच मागवल्यात मी. तर ह्या खूप युजफुल पडतात. त्याच्यात तुम्ही ओल्या कपड्याने पुसलात ना तर क्लीन होऊन जाते, परत तुम्ही भांडी ठेवू शकता. पण आज मी डीप क्लीन करणार आहे, म्हणजे मी पूर्ण काढून ते क्लीन करणार आहे. तर ऑब्व्हियसली ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नाही दिसणार, कारण खूप मोठा ब्लॉग होईल. आणि मला ॲक्च्युली खूप रिक्वेस्ट आल्या होत्या की तुम्ही फ्रीज ऑर्गनायझेशन कसं करता किंवा क्लिनिंग कसं करता, तर त्याच्यावर मी हा डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. ऑब्व्हियसली माझे कपडे सेमच असणार आहे, कारण मी सेम डेला शूट करते आहे. आणि एवढं हे नाही आहे, हाऊस नाही आहे की बाबा परत कपडे बिपडे चेंज करून वेगळा ब्लॉगसाठी वेगळं शूट करू, असं नाही. सो हे पण आय गेस चेंज केलं पाहिजे ना, बरोबर नाही वाटत. झालं वर्ष होऊन गेलं, पण ते वरती खूप धूळ असते म्हणून मी तो कवर आम्ही टाकतो. आणि हे काही फ्रीज मॅग्नेट्स आहेत आमच्या फ्रीजला. आम्ही जेव्हा आधी फिरलोय सिंगापूर आणि दुबई, तेव्हा ॲक्च्युली आम्हाला आयडिया नव्हती की फ्रीज मॅग्नेट घ्यायला पाहिजेत म्हणून. तर आम्ही दुसरे सोवेनियर्स घेतले, ते बाहेर ठेवलेले आहेत. तर आता नेक्स्ट टाइम आम्ही ठरवलं जिथे कुठे जाणार तिथे आम्ही मॅग्नेट्स घेऊन येणार, म्हणजे तसे छान फ्रीजला आम्हाला कव्हर करायचे. हां, सो हे इथल्या कुठेच आम्ही गेलेलो नाही आहे. सो असं नका समजा की इथे आम्ही गेलेलो आहे, हे आम्हाला फ्रेंड्सने दिलेलं आहे. तर हे खूप छान गोष्ट आहे. सो दिस इज बेसिकली अ मॅग्नेट. याला मागे मॅग्नेट आहे आणि हे असं स्टिक करू शकता. आणि ह्याच्यावर मी ॲक्च्युली अर्निकाचे जे टाइम टेबल्स असते ना ते लिहिते. डिसेंबरमध्ये एवढं काही हॅपनिंग नाही आहे. त्यांची 23 डिसेंबरला क्रिसमस पार्टी आहे, त्याच्यानंतर तिला सुट्टी आहे. तर त्याच्या आधी तिची आता मंडेपासून एक्झाम आहे. सो लाईक जर मला कुठलं डेचं लिहायचं आहे तर मी ह्याच्यावरशी लिहिते की सपोज 23 डिसेंबर क्रिसमस पार्टी. मला लक्षात आलं की त्या दिवशी तिला नवीन कपडे, छान कपडे घालून पाठवायचे. आणि मी नंतर मी ते टायमिंग आणि अजून काय असेल ते मेन्शन करते. सो ते इम्पॉर्टन्स डेज असतात त्या मंथमध्ये, ते मी ते मेन्शन करते, म्हणजे मी विसरली तरी दुसरा कोणाला तरी लक्षात पण राहील. लहान मुलं असले की काहीतरी धडपडत असत. सो आय एम डन विथ माय ऑर्गनायझेशन आणि 4 वाजले आहेत. थोडंसं आता आराम करूया, बघू अर्निका पण झोपते का. आणि खूप गरम झालंय ऍक्च्युली, मी आता बोलते त्यामुळे मी फॅन पण बंद केलाय. सो सकाळी किती थंड वातावरण असतं आणि
रात्री पण थोडं थंड, पण दिवसभर गरम होत होता. आता एसी लावावं लागणं ऑप्शन नाही. सो फ्रीज ऑर्गनाइज झालेला आहे आणि मी दाखवलेलं सुद्धा आहे की कसं ऑर्गनाइज केलंय. ऑब्व्हियसली तो फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, सगळे डिटेल्स असतील. सो प्लीज तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. तर थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर इथे आता मी चहा बनवते आहे आणि बाहेर बघा किती सुंदर ॲटमॉस्फिअर झालं आहे. गोल्डन आवर म्हणतात ना, सनसेट टाइम, त्यामुळे एकदम कलरफुल स्काय दिसते. आणि आजकाल थंडी असल्यामुळे एकदम गरम गरम चहा प्यावासा वाटतो. त्यामुळे मी स्टीलच्या वाटीमध्ये चहा घेते, कारण कपामधला चहा ना कधी कधी लवकर थंड होऊन जातो. त्यामुळे मग मी आजकाल असा वाटीमध्ये चहा घेते. आणि त्यानंतर मी थोडंसं आवरावरी म्हणजे साफसफाई केली, कारण जेवणाचं तर काही नव्हतं. म्हणून मग जे आमचं पाण्याचं मडकं असतं ते चांगलं स्वच्छ धुवून घासून घेतलं. आणि त्याच्या खाली एक स्टँड आहे, एक प्लेट आहे, वरचं जे झाकण आहे ते सगळं स्वच्छ घासून घेतलं. तर हे मडक्याच्या स्टँडबाबत पण खूप जण आम्हाला विचारतात की हे स्टँड तुम्ही कुठे घेतले. तर ॲक्च्युली ही मडक्यासोबतचं नाही घेतलेलं आहे. आम्हाला आधी गिफ्ट आलं होतं, त्याला फिल्टर असतं ना छोटंसं, ते फिल्टर गिफ्ट आलं होतं. तर ते फिल्टरसोबत हे स्टँड होतं. तर आम्ही आधी ते यूज करायचो, नंतर मग ते खराब झालं, म्हणून मग आम्ही हे मडकं आणलं. तर हे मडकं आम्ही ह्या हिशोबाने त्याच साईजने आणलेलं, कारण ते त्या स्टँडवर प्रॉपर बसेल. आणि आमच्यासाठी हे इनफ आहे, कारण आम्हाला जास्त मोठं मडकं नव्हतं घ्यायचं. तर त्यामुळे मडक्यासोबत तुम्हाला जर त्या शॉपवाल्याकडे एखाद्या वेळ मिळून जाईल स्टँड वगैरे, पण आम्ही हे असं सोबत आणलेलं नाही आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी वगैरे प्यायचं भरून घेतलं. बॉटल्स वगैरे पण धुवून घासून ठेवलेल्या, त्यासुद्धा भरून ठेवायच्या होत्या. सो जसं मी म्हटलं होतं की 1-2 कामं आहेत, तर बाहेर जायचं आहे आणि खाणं पण बाहेरच होईल बहुतेक. बट भूषण दमून आला आहे, तो ट्रेकिंगला गेला होता आणि आता खूप थंडी होती, त्याची झोप नाही आली, डोकं वगैरे दुखते, त्यामुळे तो आराम करतो. त्यामुळे मी तिथे नाही गेलो आणि घरी असं जेवण पण नव्हतं बनवायचं. सो म्हणून मी आता बनवते आहे चीज गार्लिक ब्रेड, कारण ब्रेड आहे, चीजसुद्धा आहे आणि बटर आहेच. सो पटापट आता बनवते आणि तेच आम्ही खाणार आहोत. मशीन लावले मी कपड्यांची, कारण सकाळी कपडे धुतले नव्हते, पण कपडेच नव्हते, मी आणि अर्निकच होते फक्त. आता भूषण आलं तर त्याचे कपडे पण टाकले मशीनमध्ये आणि मशीन लावून झाले. सो कपडे पण सोबत टाकायचे. आधी मी बनवून घेते, खाऊन घेतो आणि नंतर मग ते काम करून घेईन. चला. सो इथे मी पॅनमध्ये थोडंसं बटर ॲड केलं आहे आणि ब्रेडला पण मी बटर लावून घेणार आहे. पण त्या बटरमध्ये मी गार्लिक किसून टाकली होती, सो त्यामुळे त्याचा एक गार्लिकचा फ्लेवर येईल. मग त्याच्यावरती माझ्याकडे कॉर्न होते बॉईल केलेले, ते कॉर्न टाकले, चीज टाकलं आणि चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो मिक्स करून ते सुद्धा स्प्रेड केलं. आणि मग ते मी त्या पॅनमध्ये ठेवून वरती झाकण ठेवलं, जेणेकरून मग ते चीज मेल्ट ठेवले आणि मस्त चीजी गार्लिक ब्रेड तयार होईल. सो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी चीज गार्लिक ब्रेड खाऊ शकता. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि भूषण या व्हिडिओमध्ये नाही दिसला, कारण त्याला खूप हेडेक होते, तर त्याला मी आता बाम लावून दिला आणि तेल लावून दिलंय केसांना, तर तो झोपलाय. बट तो जिथे ट्रेकिंगला गेला होता त्याचा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे मिनी ब्लॉग म्हणजे इंस्टाग्रामवरती येईल. सो मेक शुअर यू फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. त्याचा हँडलचा सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो चला आता आपण व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवता येईल. बट आय होप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.